श्री स्वामी समर्थ। वट सावित्री व्रत कथा। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते। या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। असे मानले जाते की वडाच्या झाडात त्रिदेवतांचे वास आहे। तसेच यमराजाने सावित्रीला तिच्या पती सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली परत केले होते। म्हणून या दिवशी वडाची पूजा आणि व्रत कथेचे पठण केल्याने स्त्रियांना संपूर्ण व्रताचे पुण्य प्राप्त होते। चला तर वट सावित्री व्रताची संपूर्ण कथा आपण ऐकूया। एकदा देवी पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, हे महादेव, आपण सर्वज्ञ आहात, कृपया मला ती पुण्यकारी कथा सांगा जी स्त्रियांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे, पतिव्रता धर्म बळकट करणारी आहे आणि सौभाग्य प्रदान करणारी आहे। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, मी तुला एक अद्भुत कथा सांगतो जी स्त्रियांसाठी श्रद्धा, शक्ती आणि पतिव्रता धर्माची सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे। ही कथा प्रभास क्षेत्रातील जिथे सावित्री स्थळ या ठिकाणी वट सावित्री व्रताची परंपरा सुरू झाली। खूप वर्षापूर्वी मद्र देशात अश्वपती नावाचा धर्मनिष्ठ आणि पराक्रमी राजा राज्य करत होता। तो सत्यवादी, क्षमाशील आणि प्रजावत्सल होता। मात्र त्याला संतान नव्हते। संतान प्राप्तीसाठी त्याने सावित्री देवीची अनेक वर्षे भक्तिपूर्वक पूजा केली। अखेर त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी सावित्री प्रकट झाल्या आणि त्याला कन्यारत्न प्राप्त होईल असे वरदान दिले। काही काळाने राणीला एक दिव्य कन्या झाली जी रूप, गुण आणि तेजाने देवी सावित्रीचाच अंश वाटत होती। राजाने तिचे नावही सावित्री ठेवले। ती मोठी होऊन सुंदर, गुणवान आणि तेजस्विनी बनली। सर्व लोक म्हणू लागले की ही कन्या कोणती सामान्य मुलगी नाही, तर देवीचाच अवतार आहे। जेव्हा सावित्री यौवनावस्थेत पोचली तेव्हा राजा अश्वपतीला तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली। त्याने सावित्रीला सांगितले, बाळा, तुझे विवाह योग्य वय झाले आहे, पण मला तुझ्यासाठी योग्य वर सापडत नाही, म्हणून तू स्वतः योग्य वर निवड। राजाच्या आज्ञेने सावित्री काही वयोवृद्ध मंत्र्यांसोबत वनात गेली। तिने अनेक तपस्वी व राजकुळातील तरुण पाहिले। अखेर शाल्व देशातून पराजय झालेल्या राजा ध्युमसेनाचा पुत्र सत्यवान हाच वर म्हणून निवडला। सत्यवान अंध पित्याबरोबर वनात राहत होता। तो अत्यंत धर्मनिष्ठ, सत्यवादी आणि सेवा करणारा युवक होता। सावित्री परत येत असताना तेथे देवर्षी नारद आधीपासून उपस्थित होते। सावित्रीचा निर्णय ऐकताच त्याने सांगितले, हे राजन, सत्यवान सर्व गुणांनी भरलेला आहे, पण तो अल्पायुषी आहे। 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे। हे ऐकूनही सावित्रीने ठामपणे उत्तर दिले, वर एकदाच निवडला जातो, दीर्घायुषी असो किंवा अल्पायुषी। मी सत्यवानालाच पती मानले आहे। आता कोणीच दुसरा माझा वर होऊ शकत नाही। सावित्रीच्या निश्चयामुळे राजाने नारदांच्या संमतीने शुभ मुहूर्तावर तिचा विवाह सत्यवानाशी लावून दिला। विवाहानंतर सावित्री पतीसोबत वनात राहू लागली आणि आश्रम जीवन स्वीकारले। तिला नारद मुनींचे शब्द आठवत होते, म्हणून ती दररोज दिवसाची गणना करत होती। जेव्हा केवळ 3 दिवस उरले तेव्हा सावित्रीने उपवास करण्याचा संकल्प केला। त्या दिवशी तिने वडाच्या झाडाखाली व्रत करत देवी सावित्रीची पूजा केली। नंतर ती पतीसोबत लाकूड गोळा करायला वनात गेली। तिथे सत्यवानच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागली आणि तो तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला। तेवढाच तिथे एक तेजस्वी कृष्णवर्णीय पिवळे वस्त्र परिधान केलेल्या मुकुटधारी पुरुष पाहिला। सावित्रीने त्यांना नमस्कार करून विचारले, आपण कोण आहात? ते म्हणाले, मी यमराज आहे। तुझ्या पतीचे आयुष्य संपले आहे, म्हणून त्याची आत्मा घेण्यासाठी आलो आहे। यमराजाने सत्यवानाची आत्मा अंगठ्याच्या आकारात काढली आणि दक्षिण दिशेला जाऊ लागले।
सावित्रीही त्याच्या मागे जाऊ लागली. यमराजाने तिला अनेक वेळा थांबवले, पण ती नम्रतेने म्हणाली, माझे पती जिथे जातील तिथेच माझे स्थान आहे. पत्नीचे कर्तव्य असते की ती पतीला कधीच एकटी सोडू नये. सावित्रीच्या निश्चय, भक्ती आणि मधुर वाणीने प्रसन्न होऊन यमराज म्हणाले, माग, तुला जे काही हवे असेल ते वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासू सासऱ्यांना पुन्हा दृष्टी मिळो. यमराज म्हणाले, तथास्तु. थोडं पुढे गेल्यावर यमराजाने पुन्हा वर मागायला सांगितले. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे राज्य पुन्हा मिळावे. यमराज म्हणाले, तथास्तु. तिसऱ्यांदा वर मागायला सांगितल्यावर सावित्री म्हणाली, मला सत्यवानापासून जन्मलेले 100 पुत्र हवे आहेत. यमराज हसले आणि म्हणाले, तथास्तु. पण त्यांना लगेच लक्षात आले की हे वर तर तेव्हाच शक्य आहे जर सत्यवान जिवंत राहिला. आपल्याच वचनात अडकून यमराजाने सत्यवानाची आत्मा मुक्त केली आणि म्हणाले, हे पतिव्रता नारी, तुझ्या सत्य, तपस्या, भक्ती आणि प्रेमाने मलाही पराभूत केले आहे. मी तुला आशीर्वाद देतो की तुझे वैवाहिक जीवन दीर्घ आणि सुखमय होईल. सावित्री पतीसोबत आश्रमात परतली. तिथे तिने पाहिले की सासू सासऱ्यांची दृष्टी परत आली आहे आणि द्युम्नसेनला त्याचे राज्यही परत मिळाले आहे. कालांतराने सावित्रीला 100 पुत्र झाले आणि ती पतिव्रता धर्माची प्रतीक बनली. वट सावित्री व्रताचे महत्त्व. ही कथा पतिव्रता, धर्म, धैर्य आणि भक्ती यांचे उदाहरण आहे. म्हणूनच विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि सावित्रीप्रमाणे आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावं म्हणून व्रत करतात. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.